Sony Live. We live to entertain. Download the app. सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन. मंडळी, हास्य जत्रेच्या ह्या मंचावर जसा स्लॅपस्टिक, चकाकदार, स्टायलिश विनोद सादर झाला, त्याचप्रमाणे अस्सल मातीतला विनोद सुद्धा इथे बहरला. रत्नागिरीहून आलेल्या दोन रत्नांनी खास मालवणी, संगमेश्वरी, बाणकोटी ह्या कोकणातील बोलींचा तडका असलेला विनोद सादर करत ह्या पर्वात रंगत आणली. चला तर मग 6 फेट्यांची कमाई करणाऱ्या पहिल्या पर्वातल्या उपविजेत्या जोडीबरोबर थोड्या गप्पा मारूया आणि बघूया त्यांनी घातलेला पहिल्या पर्वातला धुडगूस. काय झालं? संध्याकाळी आम्ही सगळे निघाले. नॉर्मल स्किट नाही, नॉर्मल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. आणि आम्ही ॲक्टिंग करता करता स्वतःची स्किट स्वतःच लिहित होतो, त्यामुळे त्याचा आम्हाला एक वेगळाच बेनिफिट मिळाला. ते लिहिताना आम्हाला इथे प्रसाद दादा होता, समीर दादा होता, सचिन मोटे सर होते, या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे ॲक्टिंगच्या बरोबर लिखाणात सुद्धा आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायला इथे संधी मिळाली. आणि त्यात एक सांगतो आम्ही की आम्ही इथून जाताना एक वेगळा विषय डोक्यात घेऊन जायचो, लिहिताना काहीतरी वेगळं लिहायचो आणि ते परफॉर्म काहीतरी वेगळं करायचो. आणि या तिन्ही गोष्टींची सांगड घालणारे म्हणजे या शोचे डिरेक्टर सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर यांनी खरंच आम्हाला खूप हेल्प केली की बाबा एखादा थॉट असतो तो स्किटमध्ये डेव्हलप कसा करायचा आणि तो प्रेझेंट कसा करायचा हे आम्हाला खूप शिकायला मिळालं इथे. मी थोडंसं हिस्ट्री वगैरे सांगतो तुम्हाला सर. म्हणजे जरी मी वार्ताहर असलो तरी मला गायक व्हायचं होतं, पण परिस्थितीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी वार्ताहर झालो सर. पण गाणं माझ्या रक्तात आहे सर. गाणं तुझी काय बोलला सर? गाणं तुझी आवड आहे की सवड? आमची कॉम्पिटेटिव्ह जोडी म्हणजे सगळेच आम्ही मित्रच आहोत, पण एक शोचं हे आहे की कॉम्पिटिशन आहे. तर गौरव वनिता, मंदार अन्विता. गौरव वनिता म्हणजे गौरव वनिताची जोडी म्हणजे ॲटम बॉम्बच आहे. तो फुटला की दणका होतोच, त्यातला काहीसा प्रकार आहे. आणि गौरवबद्दल स्पेशली बोलायचं झालं तर तो खरंच हास्य जत्रेचा गौरव आहे असं मला वाटतं. हां, आणि मंदार अन्विता ही जोडी जेव्हा आली तेव्हा आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की अरे हां, एक कॉम्पिटेटिव्ह, कारण मंदार यूथमधून त्याने खूप काम केलेलं आणि त्याचं एक जो मिमिक्री हा त्याचा प्लस पॉईंट होता. त्यामुळे आम्ही खूप वेळा असं हे व्हायचं की अरे मंदार अन्विता आता काय परफॉर्म करतील, किंवा अन्विताचं डिक्शन आणि ते सगळंच ती खूप चांगलं एखादा कॅरिकेचर किंवा एखादं कॅरेक्टर ती चांगलं उभं करायची. आणि वनिता, गौरव हे नेहमीच आमचं असं चढावट राहिली आहे आणि मजा यायची ती. म्हणजे कधी कधी आमचा परफॉर्मन्स पहिला व्हायचा तर तेव्हा वाटायचं की आता हे काय परफॉर्म करतायत, आणि कधी त्यांचा पहिला झाल्यावर एक प्रेशर असायचं की अरे यांच्या एवढं चांगलं केलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा श्रमेश बेटकर सज्ज खालती आहेत. प्रथमेश शिवलकर आणि मंदार मांडवकर यांनी सांग घेतला आणि धावतात. अंपायरने हात बाजूला काढावे नम्र विनंती आहे. आणि मंदार मांडवकरने हा बॉल टाकलाय आणि श्रमेश बेटकर यांनी सोडलाय. श्रमेश बेटकर हे काय करतायत? बॉल कसला सोडलाय सर? एवढा आनंदाचा क्षण आहे सर, तुमची सेंचुरी होणार आहे सर. बॉल देवाला सोडला सर पहिला. अरे तुला अख्ख्या देवाला सोडला पाहिजे रे. एक रन काढून दे प्लीज रे. सर, देतो सर. प्लीज प्लीज. हां, चल चल चल. श्रमेश बेटकर पुन्हा एकदा सज्ज. बॉलर चित्त्याच्या गतीने धावतोय. श्रमेश चित्त्यासारखा त्यांच्याकडे बघतोय आणि हा चेंडू मांडवकर धावतात. कृपया हात अंपायरने बाजूला करावा. आणि हा चेंडू मांडवकर यांनी टाकलेला आणि हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर आणि सिक्सर. सिक्सर कोण देणार? सिक्सर कोण देणार? ही हास्य जत्रा जर एक सुंदर रेसिपी असेल तर आम्ही आमच्या प्रयत्नाने एक मीठ बनण्याचा प्रयत्न केला आहे आणि होप सो ते तुम्हाला आवडलं असेल आणि ही रेसिपी चविष्ट झाली असेल आमच्या असण्यामुळे. पहिले इकडे ठेवूया. लागलं. हॅलो. हा काय काय? पोचलो. हा काय नाही, नकावडा भात खाल्ला, अंड्याचा कोरडा खाल्लाय मी. हा आता पोटात जरा मुरडा पडल्यासारखा झालाय, पण काळजी नको, बेंबीला थुकी लावली मी. ठेवतो.
नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली वय नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. काय सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. काय चंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला वाय ना? होय म्हणा. हा होय, थँक्यू. तर बघितला वाय ना, तर आता मी काय करतोय, मी कोकणातला बाहुबली करतोय. काय जमानलं बाहुबली. तर काय लोकलच माणसं घेतली सगळी. हा, आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण ता मूल कोकणातला जाय, ता आलाय सकाळी वासाडा गेला कुठं. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली? भारी वाटली ना? हाय आय एम अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. हा, आणि माझं नाव काय, मी तुझा राजा मौली आहे, समजलं ना? हा. सॉरी हा. नमस्कार सर. हा, नमस्कार. सर आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस खूप एक्साइटेड आहे. सुरुवात करूया. सुरुवात करायची आहे, पण कोकणाच्या स्टाईल न करायची. समजलं काय? हा. जास्त पुढे जायचं नाही. मला जर राग आला ना, तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. हा, समजलं काय? सर ते स्क्रिप्ट हवंय. स्क्रिप्ट हवाय हिच आहे. इथं म्हणजे वटावर माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं? स्क्रिप्ट अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर? असा नाही ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री हा. म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार. आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतूगिरी घाला नाही आहे. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रोमिंग मध्ये आहे ना, 150 रुपये जातील एका टायमाला. परवडेल नाही. मी काय बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातल्या स्टाईल करायचं आहे. कोकणात हा, आपलं सगळं ओरिजिनल आहे. ओरिजिनल कोकणाला करायचं आहे. म्हणजे अशी ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर? हा, म्हणजे ते बघा हत्तीवरून एंट्री आहे त्याची. तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा, घोडे लावणार आज माझी. अरे घोडे नाहीत, काय करू आपण, कोकणात जर मिळतात ते घेऊ. आपण साप घेऊ. काय साप? हा, आता ताजा सुचला येशील, ताज करू आपण. काय करू, बिलत नाही ना 5-6 ताजं साप काढू. काय बिलत ना काढायचं, काय साप, मन्यार, घोणस, फुरस, नाग आणि किंग कोब्रा सगळे ना काढू. 5 दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्यांना शेतात सोडू. शेतात सोडल्यानंतर काय करायचं, इकडे बघा, तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं, तू बाहुबली आहेस ना, म्हणजे बाहुबली आहेस ना, तू उघड्या पायाने शेतात जायचं. उघड्या पायाने शेतात जायचं, सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या. सगळ्यांच्या शेपट्या धरल्या, एकजूट करायची, करगोटा काढायचं आणि गाठ मारायची. करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. म्हणजे काय, शेपटे एकत्र येते. शेपटे एकत्र आल्या की सगळ्यांची मुसकी एकत्र येते. मुसकी एकत्र आली मग त्या भुजंगार काय दिसेल, कसा भुजंगासारखा. हा, मग पुढे तू एंट्री मारायची. त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा, डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा. अहो, सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही? काय नाही होत चावला तरी. 1 तासाच्या नंतर ईश चढतं. आपण काय करू, 1 तासात 3 सीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल मिळाला तुला नेऊ. त्याच्यामध्ये मी मेलो मग? नाही मरत. यावेळी अंदाज चुकणार नाही. मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो 5वा बाहुबली गाचा. म्हणजे 5वा बाहुबली साप चावल्यानं गेला? हा, त्याचा काय झालं, थोडासा अंदाज चुकला. आम्ही त्याला मनेर चावली ना, तर 2 तास शूटिंग करीत राहिलो. म्हटलं वाचल, पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत. डांबे शिजले म्हणजे? शेवगाच्या शेंगा ताट झाला होता. टपोर जाणं आले होते बाहेर सगळे. हे नको, हे भयानक वाटतंय मला एकदम. हे एंट्रीचा सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो. बापरे, मी काय म्हणतो, आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया. आपण ना म्हणजे वेगळा सीन, म्हणजे
माझा आणि हिरोईन तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना? जय दमडीची नाही कमाई आणि रुपयाचा नैवेद्य हव्या काय त्याला आपल्याला होय? हा? फुकटची उगाच लपडी आणि हिरोईन काय खरं नाही येतात आणि काहीतरी देऊन जातात मग काहीतरी देऊन जातात म्हणजे? मग मागल्या टायमाला एक नटी आली होती गावात इथंच रमली आणि जाता त्या सुन्या परबाला पोर देऊन गेली त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना, सेटल झाले असते ते. कशाला शेटल सुन्या ऑलरेडी शेटल होता 4 पोरं होती त्याला होलसेल मध्ये 5वं आलं बायकोन टाकलं वेल्डिंग करून हो ऐका मी काय बोलतो, हा. माझ्या मुंबईत ओळखी आहेत, हा. म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोलसाठी? नको पोरगी सारखं कोणतरी बाई काय बोलताय? पोरगीच आहे ती, हा? सुंदर पण दिसते. नाही सुंदर आहेच ती त्याच्यामध्ये काय वाटत नाही गुलाबाचं फुलच आहे ते कळलं काय पण काय आहे, कोकणात गुलगुली चेहऱ्याची माणसं चालत नाही आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही वासाडा मेला नेत सगळे त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी गुलगुलीत माणसं चालत नाही आमच्याकडं हा तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा. हिरोईन साठी हा. नाव एकच कोण? बाबल्या मयेकर ऑप्शनच नाही दुसरा तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं? नाही बाबल्या मयेकर म्हणायचं बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य दाखव या आलाय त्या इकडे झालाय रे बाला उभा रे का रे बोलवला? हा देवसेना बनणार आहे. हा. अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना किती सुंदर आहे माहितीये ना? त्याच्या दिसण्यावर जाऊ नका टॅलेंटेड पोरगा आहे 3 फेटा घेतला नाही आपण फुकटचे उडतोय इकडे बघा इथं काय खुशखबर आहे खुशखबर खुश खबर हा. कसली? याच्याबरोबर तुमचा हॉट सीन ठेवलाय हॉट सीन याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची पप्पी अहो पण ते कसं शक्य आहे ते? का त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला अहो मला प्रॉब्लेम आहे ना, पण त्याच्या पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही? इथंच मार खातात सगळे नट तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो कळलं काय एक लक्षात घे त्याच्याकडं बघताना त्याच्यातली बाई बघ कळलं काय पुरुष बघून वर नको बघ आज जाऊन बघ त्याच्या आज बाई दिसेल सगळ्याला गंडावला नाही त्याला मागच्या डायवाला काय झालं माहित नाही आठवलं काय झालं मागले शिमगे काय झालं नमण्याची रेसल करायची होती हा. तर हा काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो हा. कॉन्फिडन्सने मी हाय लेवलला असतो तर गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चालत होता आणि पम्या नाचन करण बघितला आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मन मग काय धरला आणि वाढला झाली त्याला मग पम्या नाचनकर फसला काय गावलंच नाही उलट शॉक मध्ये गेला शॉक मध्ये बाहेर आला होता असा ताट झाला होता निमरेला पार आला सगळ्यानंतर सगळं पोरं आली आणि त्याला इस्पितळात झाला आणि 8 दिवस उठलेला नाही एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती अहो पण तुमचं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, मी हिरो आहे ना, हिरो. हा. मग हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो, लव्ह सॉन्ग असतं, ते त्याच्याबरोबर अरे हाय लव सॉन्ग तुमचं दोघांचं लव सॉन्ग टाकलंय मी काय जमायला ह्याच्याबरोबर मग त्याला गवलनीची जाग दिली लव्ह सॉन्गला गवलनीची झाक. कोकणातल्या गवलनीची जाग दिली बघायचं रे दाखवतो लगेच पोरा या इकडं हवालदार जरा बाजूला वा. साडीवर केली हिरवा बरमुडा दिसला जा ठेव ये खाली आपण काय करायचंय दाखवायचं दादा रेडी हा बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो. नमन बाबरा ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे कळतंय तुला अरे कोकणात आहेस तू
इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाहीत. कळलं काय? अहो, पण माझा एक प्रश्न आहे. आता या बाहुबलीमध्ये नमन झाकडी आलं, हा मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार? नमनासारखे? तू लय चुरू चुरू बोलतोस हा, करणी करी ना तुझ्यावर. हा नाही तर मग त्यानं पण जाऊ तडपडून नाही मिळाला तर मूठ मारीन, लक्षात घे. हा मी काय नाही का परी लय चुरू चुरू बोलतोय हा. याला चांगला डायलॉगच देतो. तुला काय येतं रे? हा? मला येतात बाहुबलीचे डायलॉग. बोल 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 काय तर हा. व काय त्या एकदाचं अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी. हाड याला जो या दोघांना बघणार आहे तुझं गावात पिटालतील कुत्र्यावर का? आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक गावातली. कमॉन. अमरेंद्र बाहुबली. होय अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भावकीचे सगळे निर्णय मान्य आहेत आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील, माझं आधार कार्ड नाही होईल, माझ्या पावसाळ्यात सुद्धा कपडे वाळणार नाहीत. अहो तो बाहुबली आहे. हो बाहुबली. मग? तो अशी कशी शपथ घ्या पावसाळ्यात कपडे वाळणार नाहीत म्हणून? मग अहो, नाही होय, मला पटत नाही तुमचं काहीच. बोललास वाकलास सगळं मला एक कळलंय, तो बाहुबली काही इथे होणार नाही. काय नाही कोकणात होणार नाही. कोकणात पोरं वाटतात ना मशीने काय नाही हो, नाही. मी तुमच्या पाया पडतो. मी चुकलो. मी तुमचा पिक्चर नाही करणार आहे. नाही नाही मला नाही जाऊ तुला दे. करावं लागेल पण थोडे शिन बदलू नको शीन नको, ते साप बी बांधता नको. मला पाच जाऊ दे. करू, पाच करू. नाही, नाही, मला सोडा. मी अरे जातो. मला थांब, नाही थांब, करायचं, मला थांब. नाही करायचं. अरे हा पण गेला माझ्यासारखा सज्जन डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं? सगळे पडतात जाऊ. पण ठीक आहे आपण नवव्या बाहुबलीला फोन लावू. आमिर आहेस ना? नाही? अरे वा, problem वा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.